छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे काल रात्रीपासून पुण्यात मुक्कामी आहेत। घाडगे आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत। सुरत चव्हाणने केलेल्या मारहाणीनंतर ते अजित पवारांची भेट घेणार आहेत आणि अजित पवारांकडून त्यांना उत्तराची अपेक्षा आहे। न्याय मिळाला नाही तर रस्त्यावरती उतरू असा इशाराही घाडगे यांनी दिलाय। तुम्ही दादांना भेटण्यासाठी या ठिकाणी पुण्यात पोहोचलात, दादांशी दिलेली आहे आणि काय बोलणार आहात तुम्ही? दादांकडून आम्हाला उत्तर पाहिजे। ज्या पद्धतीने तुमच्या लोकांनी मारलं, आम्हाला निवेदन घेऊन गेल्याच्या नंतर का मारलं आणि नेमकं आमचं चुकलं काय? शेतकऱ्यांच्या पोरांनी प्रश्न तुम्हाला विचारायचे नाहीत का? तुमचा व्यक्ती चुकीचं काम करतोय पदावर बसून हे सुद्धा म्हणायचं नाही? महाराष्ट्र बोलतोय आज कृषी मंत्री बदला, ज्याचा राजकारणाशी संबंध नाही, ज्याचा चळवळीशी संबंध नाही, असा शेतकरी बांधावरचा शेतकरी सुद्धा म्हणतोय की कृषी मंत्री बदलला पाहिजे। मग दादांना हे दिसत नाही? एवढंच बोलायला आम्ही त्या प्रदेशाध्यक्षांना गेलो होतो? तुम्ही आम्हाला जीव जाईस्तूर मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केला, मला मारलं, माझ्या सहकाऱ्यांना मारलं, माझ्यासोबत लातूरचे आमचे जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे होते। एवढं बेदम मारलेलं आहे की त्यात आमचा जीवही गेला असता। मग त्याच्यावर कारवाई काय केली? किरकोळ कारवाई, किरकोळ कलम, अटक तर केली होती असं म्हणतात। हो साहेब, पोलीस एवढी तत्पर झाली की पहाटच अटक आणि पहाटच जामीन। मग आम्हाला संशय यायला लागला, अजितदादांचा सगळा कार्यक्रम पहाटच चालतो। अजितदादा पहाट शपथा घेतात, तुमचे कार्यकर्ते पहाट अटक होतात, पहाट सुटतात। काय चाललंय राज्यात? अतिशय वाईट परिस्थिती होती त्या दिवशी लातूरमध्ये। कुणाच व्यक्तीला, महाराष्ट्रातल्या कुणाच व्यक्तीला हे चांगलं वाटलेलं नाही। सर्व स्तरातून हळहळ झाली, परंतु आम्हाला मारलं तरी आम्ही शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही, ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। आम्हाला कृषी मंत्र्याचा राजीनामा हवाय। चुकीचा व्यक्ती त्या तुम्ही त्या पदावर बसविलेला आहे, त्याला बाजूला करा। सुरत चव्हाणवरती कायदेशीर कारवाई 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल करा आणि या हल्ल्याच्या पाठीमागे ज्यांनी कट रचला सुनील तटकरे यांचीही चौकशी करा।